गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची नाही तर सातारा सांगलीतील राजकारणाची चर्चा रंगली आहे. मतदानाला अवघे 2 दिवस बाकी असताना रहमतपूरमधील भाजपचे नगरसेवक गोवा दौऱ्यावर गेले आहेत. पण महायुतीतील इतर मित्रपक्ष मात्र अद्याप जागेवरच आहेत. मग नेमकं शिजतंय तरी काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. मतदानाला अवघे 2 दिवस बाकी असतानाच राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप आणि अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे. अशातच रहमतपूर नगर परिषदेतील भाजपचे नगरसेवक गोव्याच्या दौऱ्यावर रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रहमतपूर नगर परिषदेत भाजपचे 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे एकत्रित 11 नगरसेवक आहेत. भाजपच्या गटाचे नेतृत्व युवा नेते निलेश माने, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे नेतृत्व माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने तर शिवसेनेच्या गटाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष वासुदेव माने करत आहेत. मात्र गोवा दौऱ्यावर केवळ भाजपचेच नगरसेवक गेल्याची चर्चा आहे. महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक मात्र अद्याप रहमतपुरातच आहेत. यामुळे एकच प्रश्न उपस्थित होतो, महायुतीत सर्व काही आलबेलं आहे का, की प्रत्येक पक्ष आपापली स्वतंत्र रणनीती आखत आहे. दरम्यान काही महिला नगरसेविका कौटुंबिक कारणामुळे गोवा दौऱ्यावर जाऊ शकल्या नाहीत. मात्र यातील काही नगरसेविकांच्या जागी त्यांचे पती गोवा दौऱ्यावर गेल्याची चर्चा सध्या रहमतपूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी वरिष्ठांचे आदेश अद्याप मिळाले नाहीत. तसेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडूनही दौऱ्यासाठी कोणताही आग्रह करण्यात आलेला नाही. त्यामुळे बिनबुलाये मेहमान बनून कोणाच्या मागे जाण्याचा प्रश्नच नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया येत आहे. आता मतदानाला अवघे 2 दिवस उरले आहेत. या काळात आणखी कोणते राजकीय डावपेच रंगणार? महायुतीतील सर्व मित्रपक्ष एकत्र येणार का, की या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते या गोवा दौऱ्यामागे नेमकं काय कारण असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.